होतं. आयुष बडोनी दिल्लीमध्ये त्याला वारंवार संधी मिळायला तेवढी संधी मिळत नव्हती. दिल्लीच्या संघाचं पॉलिटिक्स रणजी ट्रॉफीमध्ये आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये अत्यंत विचित्र असतं. खूप बाहेरून इन्फ्लुएन्स असतं. तिकडे गौतम गंभीरने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला पुश केलं आणि त्याला संधी मिळाली. त्याने ते करून दाखवलं. नंतर आयुष बडोनीला लखनौ सुपर जायंट्समध्ये गौतम गंभीर आल्यानंतरच घेतलं गेलं बेस प्राइसला. त्याच्यावर विश्वास दाखवून त्याला संधी दिली आणि त्यांनी ती संधी दोन्ही हातांनी सोनं केलं त्या दोन संधीचं. त्याच्यानंतर आयुष बडोनीला गेल्या वर्षभरात बऱ्याच फॅन्सच्या हे लक्षात येत नाही की इंडिया ए साठी लिमिटेड ओव्हर्समध्ये विशेषतः 50 ओव्हर्सच्या फॉर्मॅटमध्ये आयुष बडोनी गेल्या 2-3 मालिका खेळतच आहे आणि त्याच्यात त्यांनी चांगली कामगिरी केली आहे असं दिसतंय. त्याच्यामुळे आयुष बडोनी अचानक आला का? आणि आयुष बडोनी हा व्हाईट बॉलसाठी वेळ पडल्यास 3-4 ओव्हर्स 50 ओव्हर्समध्ये काढून देऊ शकतो असं वाटतंय. या सर्व गोष्टींचा विचार करून आत्ता आयुष बडोनीला 15 मध्ये स्थान मिळालंय असं समजतं.